जय श्रीराम मित्रांनो. 365 हार्डचा आज आपला 267वा दिवस आहे. आजचा दिवस पण एक सिंपल डे होता आपल्यासाठी. मस्त मील वरती लक्ष दिलं होतं आज पूर्ण दिवस. मस्त सकाळी उठून आपलं डेली रुटीन फॉलो केलं. 3-4 पोजिंग केले. पोजिंग झाल्यावरती फ्रेश झाल्यावरती जिमला निघालो. जिम मध्ये पोहोचलो होती सगळं काम संपवून वर्कआउट चालू केला. वर्कआउट मध्ये आज पण मी वर्कआउट मध्ये 100 पुशअप्स केले होते. आपण एक ट्रेनिंग चालू केली आता, ती मी तुम्हाला पुढे सांगेन व्हिडिओ मध्ये. त्यानंतर 100 जोर केले. 100 जोर पण पहिलवान जोर मध्ये केले आपण. त्यानंतर प्लॅंक केले. प्लॅंकचे आज पण आपण 2 सेशन घेतले होते 1-1 मिनिटाचे. हळूहळू मी हे वाढवणार आहे. मला एकदम कोर्स खूप स्ट्रॉंग बनेल, ह्या गोष्टीसाठी मी प्रिपरेशन करतोय आता. त्यानंतर वर्कआउट संपवून थोडं मोठं काम संपवून घरी येऊन आपलं एक मील घेऊन फ्रेश घेऊन वर्कआउटला गेलो. वर्कआउट मध्ये आज चेस्टचा वर्कआउट केला होता. तर चेस्ट साठी फ्लॅट बेंच घेतला होता. आज फ्लॅट बेंच आपण 4 सेट घेतले होते. एक हेवी गेलो होतो आणि एक नॉर्मल वेट वरती रेपिटेशन वरती वर्कआउट केला होता. त्यानंतर फ्लॅट डंबेल प्रेस मध्ये पण 3 सेट घेतले होते. एक हलक्या फुलक्या डंबेलने 15-15 रेपिटेशनचे. त्यानंतर इन्क्लाइन मशीन प्रेस मध्ये 4 सेट घेतले होते. याच्यामध्ये वेट कॉन्स्टंट ठेवलं होतं आणि रेपिटेशन वरती लक्ष दिलं होतं आपण. त्यानंतर मशीन इन्क्लाइन प्रेस मध्ये आपण 4 सेट घेतले होते. ह्याच्यामध्ये पण वेट कमी आणि रेपिटेशन आणि मसल वरती पूर्ण फोकस केला होता आपण. त्यानंतर लास्ट सेट चेस्ट पेक डेक फ्लायचे पण आपण 4 सेट घेतले होते. याच्यामध्ये पण वेट खूप जास्ती होतं, रेपिटेशन थोडे कमी ठेवले होते आणि मसल वरती पूर्ण फोकस करून मारतो आपण. वर्कआउट संपून पोजिंग चालू केली. पोजिंग करताना बघा बॉडी खूप ह्यूज दिसत होती, खूप भारी दिसत होती. चेस्ट खूप चांगली पंप झालेली आहे. मॉर्निंगचा वर्कआउट पण मला आता पूर्णपणे साथ देतोय. दोन्ही साईडचे चेस्टचे पोजिंग केले, खूप चांगले वाटत होते. नंतर एक बॅक डबल बायसेपचा पोज केला. ओव्हरऑल बॉडी पण आता जरा चांगली वाटते. थोडी फिजिक अजून पण मेंटेन करायची, मला मसल क्वालिटी पण चेंज करायची. पोजिंग संपून घरी येऊन आपला एक डे एंड केला. जय श्रीराम.